इतकीच प्रार्थना असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. स्ट्राईक एंडला आपण गुलशनला पाहतायत, नॉन स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतायत ओमकार काठे. पहिला चेंडू साफ्ट्यानं ड्राईव्ह चेंडूला केलं गेलं, सिंगल कन्वर्ट केला गेला. खातं खोलतोय गुलशन, वैयक्तिक आपलं आणि संघाचं देखील. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन, सुरुवात करतोय फाउंडेशनला गुलशन. जय बजरंग स्पोर्ट्सचा पांजुया संघाच्या. 3 संघ पुढे त्यांना दिसले आजच्या दिवसामध्ये. एका साईडला आपण पाहतोय जो सामना सुरू आहे अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र, जय बजरंग स्पोर्ट्स पांजू आणि त्यानंतर निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा. भविष्य पुणेकर यांचा संघ वेळेस आउटसाइड लेग स्टंप चेंडू अव्वांतरच्या दिशेनं वेगानं ट्रॅव्हल होताना दिसतोय. अव्वांतरनं संघ पुढे निघतोय 1 धावेनं. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजेच 2. ऑन साईडला ओमकार कडून हा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण आहे, सिंगल फक्त प्राप्त करता येईल या फटक्यावर. मागच्या सामन्याचा विचार केला तर याच अजिंक्य स्पोर्ट्स संघानं जवळपास 53 धावा उभारल्या होत्या. दमदार कामगिरी केली होती. ह्यावेळेस शॉट ऑफ लाईन चेंडू मिस करतोय गुलशन. चेंडू बदलतोय तो पॅडवर. निर्धाव चेंडू गोलंदाज हेमंत यांच्याकडून. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप दिशा भरकटताना गोलंदाज सोडून देतोय गुलशन. हा चेंडू लाईन ऑफ लेंथ कडे व्यवस्थित लक्ष दिलं गेलं आणि त्यानंतर या चेंडूला सोडून दिलं गुलशन कडून. अव्वंतरच्या दिशेने आणखीन एक वाटचाल. यावेळेस इनसाइड आउटचा फटका. चेंडू वेगानं ट्रॅव्हल करतोय डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा येत आहेत. 2 धावेनं धावफळकावर धावा लागले जात आहेत, त्या म्हणजेच 6. गुलशन भोईर टेनिस क्रिकेट मधील एक नावलौकिक फलंदाज आहे. पोमनची स्पर्धा प्रमोद शेडगे सरांनी देखील म्हटलं होतं की जवळपास बेस्ट बॅट्समॅन हा पुरस्कार या खेळाडूला देण्यात आला होता. लाफ करतोय, चेंडू अव्यत आहे आणि इथे मात्र गडीबात. एक मोठा धक्का असेल जय बजरंग स्पोर्ट्सचा पांजू या संघाला. गुलशन बाद होतोय. ज्या गुलशननं चांगलं स्टार्ट दिलं होतं, थँक्यू डीजे. मोहनदा पाटील यांची 10वी स्पर्धा जी आपण मुख्यमंत्री चषकाच्या स्वरूपात पाहिली होती जुचंद्र नगरीमध्ये, त्याच्या आठवणी ताज्या करतोय डीजे ऑपरेटर. टायटल सॉन्ग होतं त्या स्पर्धेचं. गुलशन ज्या खेळाडूबद्दल म्हणायचं गेलं चांगली स्टार्ट त्याने दिली होती. आतापर्यंत जर आपण 3 सामने पाहिले जय बजरंग स्पोर्ट्स पांजू या संघाचे, मात्र यावेळेस थोडीशी घाई करताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि शतरक्षक त्या दिशेनं डीप मिड विकेट रिझर्व्हमध्ये सज्ज होता. जेलबाच्या स्वरूपात एक मोठा धक्का गुलशन भुईर यांच्या स्वरूपात दिला जातोय जय बजरंग स्पोर्ट्सचा पांजू या संघाला. धावसंख्या 6, 1 गडी बाद. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी येतोय साहिल मात्रे. नवीन फलंदाज रवींद्र येतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस स्वीप केला गेला स्क्वेअर लेग रिझन मध्ये. लॉंगचेस फिल्डर चेंडू फील्ड करेपर्यंत 2 धावा इथे पूर्ण करतो रवींद्र. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि या 3 धावा देखील सुखरूपरित्या पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक करेन मी या दोन्ही फलंदाजांचा. 3 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 3 संघ पुढे निघतोय. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजेच 1 बाद 9. 9 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 4 षटकांचा सामना असेल. यावेळेसचा मोठा फटका. चेंडू निघून जातो डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. धावसंख्या 11. 2 धावा येत आहेत. ओमकार काठे
रवींद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. नक्कीच एक उभारता सितारा असं म्हणू शकेल मी रवींद्र यांना, कारण पांजू स्पोर्ट्सचा पांजू हा महत्त्वपूर्ण संघ आहे पांजू या नगरीतील, आणि त्या संघामध्ये ह्या मुलाची निवड झालेली आहे. बहुतांश स्पर्धा देखील हा मुलगा त्या संघाच्या माध्यमातून खेळतोय. दोनचा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. दोन संघ पुढे निघतोय. धावसंख्या धावफलकावर लागली तर 13 धावा. विजय कांबळे माझे साथी स्कोरर आहेत. त्याला डिजिटल स्कोरर जर आपण पाहिलं तर कामेश, आणि जर आपण जेटीसीचा शूटर जर पाहिला आपण तर दिलीप आहे त्या दिशेनं. यावेळेस ऑन साईडला सिंगल कन्वर्ट केलं गेलं. एक धाव मिळते. संत सुरुवात, सावध सुरुवात, एक टार्गेट आखलं असेल, एक गेम प्लॅन केला असेल पांजू या संघानं, आणि त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये खेळी पाहायला मिळते. ऑन साईडला पुन्हा एकदा ड्यू फॅक्टर आहे, त्या कारणाचं ग्रिप मिळत नसेल कदाचित, कारण स्किड झाला होता, स्लिप झाला होता तो क्षेत्ररक्षक त्या दिशेनं. मग याचा फायदा मिळतोय तो या दोन्ही फलंदाजांना. धाव फलकावर धावा येत आहेत त्या म्हणजेच 18 लॉस ऑफ 1 विकेट्स. जय बजरंग स्पोर्ट्स पांजू. ऑन साईडला लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला उसळतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी धावा येत आहेत त्या म्हणजेच या 3. धावसंख्या 21. षटक क्रमांक 2. 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेले आहेत. 21 धावा या धावफलकावर लावलेल्या आहेत. मात्र मागच्या सामन्याचा देखील विचार करायला हवा, कारण याच अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाने 53 धावा उभारल्या होत्या कांबळे, आणि या 53 धावा देखील खूप महत्वाच्या आहेत. कारण हेमंत या फलंदाजा विषय म्हणायचं गेलं तर मला वाटतं 14 चेंडू आणि 34 धावा हेमंत आपल्या संघासाठी बनवल्या होत्या, आणि त्या 34 धावा खूप महत्वाच्या ठरल्या होत्या विजयासाठी अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या संघाला. यावेळेस लवकर खेळण्याचा प्रयत्न, मिस करतोय चेंडू. चेंडू मात्र वेध घेतोय तो यष्टींचा. दुसरा धक्का जय बजरंग स्पोर्ट्सचा पांजू या संघाला ओमकार काठे यांच्या स्वरूपात. ओमकार यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय सचिन. सचिन भोईर, अतिश भोईर टेनिस विश्वातील एक मोठं नाव. त्यांचे बंधू आहेत, छोटे बंधू. यावेळेस मोठा फटका, क्षेत्ररक्षक नाहीये, इनटू द गॅप. चेंडू मात्र निघून जातोय, तो म्हणजेच अडवला गेला. जवळपास सीमा रेषेजवळ हा चेंडू अडवला गेला. तत्पूर्वी या धावा मात्र सचिननं पळून काढल्या, त्या म्हणजेच 4. चौकार मात्र धावून पूर्ण केला जातो मैदानाच्या आतमध्ये. सीमारेषेवर चेंडू अडवला गेला, मात्र या 4 धावा काही रोखू शकले नाहीत, ते म्हणजे अजिंक्य स्पोर्ट्सचे हे क्षेत्ररक्षक. फुल टॉस डिलिव्हरी, सॉफ्ट हँडने चेंडूला फक्त पुश करतोय. मिड ऑन रिझन मध्ये चेंडू फील्ड केला गेला. सिंगल फक्त या फटक्यावर कन्वर्ट करतोय सचिन. एक न संघ पुढे निघतोय. धावसंख्या धावफलकावर लागली जाते, ती म्हणजेच 25. 26. टॉस डिलिव्हरी, इथे मात्र सिंगल मिळेल. या फटक्यावर देखील रवींद्र आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मिस्टर स्टोक टॉप एज लागतोय. बॅचा टो लावून हा चेंडू पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र चेंडू निघतोय तो म्हणजे ऑफ साईडला पॉईंटच्या रिजन मध्ये. सिंगल फक्त मिळेल. सुपर्ब गोलंदाजी, कौतुककर्मी गोलंदाजीचं, कारण सिंगलवर फक्त थांबून ठेवलं या मोठ्या फलंदाजाला. यावेळेस हवेत आहे चेंडू, गॅपमध्ये खेळून काढतोय. कावकवर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं, आणि डबलला 3 धावेमध्ये लगेचच कन्वर्ट केलं गेलं. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा येत आहेत. 3 संघ पुढे वेगाने निघून जातोय जय बजरंग स्पोर्ट्स पांडू संघ. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 31. 31 लॉस ऑफ 2 विकेट्स.
3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. 10च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय तो म्हणजेच जय बजरंग स्पोर्ट्स पांजू संघ. शेवटचे 6 चेंडू, येणारे 6 चेंडू किती धावा देऊन जातील पांजू या संघाला. द ग्रेट मराठा संस्थापक चषक कुमारी निधी मोहन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित केलेली ही स्पर्धा शिववाहतूक सेना अध्यक्ष तसेच द ग्रेट मराठा संस्थापक सन्माननीय मोहनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेली ही स्पर्धा ॲडव्हेंचर बॉईज चंद्रपडा भावेश पुणेकर अँड कंपनी. खूप मेहनत, भरपूर दिवसापासून मेहनत सुरू होती आणि ती मेहनत खऱ्या अर्थाने दिसून आलेली आहे. आज जरी आपण आयोजन पाहिलं तर कोण म्हणेल की ही अंडरआर्मची स्पर्धा आहे. एका लाख मोलाच्या स्पर्धेप्रमाणे हे आयोजन आज पाहायला मिळतं. फुल टॉस डिलिव्हरी, यावेळेस गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून स्टेपमध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा मिळतील. धावसंख्या 33. यावेळेस क्रॉस खेळायचं होतं, स्वीप करायचं होता या चेंडूवर. स्क्वेअरच्या रिजन मध्ये एक गॅप आहे आणि कदाचित त्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता रवींद्रनं. 34 धावा धावफलकावर लागतायत. यावेळेस हवेत आहे चेंडू, शतरक्षक प्रयत्न चांगला केला होता मात्र प्रयत्नाला यश नाहीये. चेंडू मात्र हा निसटला जातोय तो जमिनीवर आणि ते मात्र या धावा येत आहेत त्या म्हणजेच 4 चौकार पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पळून पाहायला मिळतोय. धावून हा चौकार इथे पूर्ण करतोय दुसऱ्यांदा सचिन भोईर. अडतीस धावा इथे येत आहेत. यावेळेस स्क्वेअर लेग रिजन मध्ये स्वीप करतोय शतरक्षक आहे त्या दिशेनं. 2 धाव येत आहेत. तिसरी धावेचा प्रयत्न आणि ते मात्र ही तिसरी धाव मात्र धोक्याची ठरते सचिन भोईर यांना. रनआउटच्या स्वरूपात सचिन भोईर यांच्या पारीला पूर्णविराम मिळताना मैदानाच्या आतमध्ये तिसरा फलंदाज जय बजरंग स्पोर्ट्स पांजू या संघाचा बाद होतोय. धावफलकावर धावा लागतायत त्या म्हणजे 40. अजूनही उर्वरित जर विचार केला आपण तर 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. भावेश भोईर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. रवींद्र आणि भावेश शेवटचे 2 चेंडू. 40 धावा धावफलकावर लागतायत पांजू या संघाच्या. वेळेस आउटसाइड लेग स्टंप, व्हाईटचा इशारा. आणखीन एक अभ्यंतर धाव. 41 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा त्याच लाईन ऑफ लेन मध्ये गोलंदाजी करताना गोलंदाज. 42 धावा. फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. 2 धावा. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी पाहायला मिळते. इनसाइड आउट चेंडू फटका पाहायला मिळतो आपल्याला. लॉंग ऑफ रिजन मध्ये इथे मात्र फेकी चुकीची पाहायला मिळेल. 2 धावा. तिसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि अशा रीतीनं मात्र चौथी धाव काढण्याचा प्रयत्न केला होता मात्र ही कुठेतरी चौथी धाव नडते ती म्हणजे रवींद्र यांना 3 धाव मिळतील शेवटच्या चेंडूवर. आणि या 3 धावेनं धावफलकावर आपण लक्ष दिलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा अंकित केल्या जात आहेत त्या म्हणजेच 47 धावा या धावफलकावर अंकित केल्या जात आहेत आणि 48 धावा जिंकण्यासाठी समोर ठेवल्या जात आहेत अजिंक्य स्पोर्ट्स या संघाच्या. 4 षटक 24 चेंडू आणि येणाऱ्या या 24 चेंडू मध्ये 48 धावा अजिंक्य स्पोर्ट्स जुचेंद्र संघ कुठल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करतोय हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनद्वारे आपल्या समोर येतील एक नामवंत समालोचक, टेनिस विश्वातील दिग्गज असे समालोचक. तर इथे मी आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक अक्षय यांना मायक्रोफोनवर.
हॅलो, धन्यवाद भारत राऊत सर. 4 षटकांमध्ये धावफलकावर धावा जमा केल्या आहेत. 47 आणि 48 धावांचं आव्हान 4 षटकांमध्ये सामोरं ठेवले. जवळजवळ 12ची सरासरी असेल प्रत्येक षटकामध्ये. ती सरासरी मेंटेन करतील का अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ? नक्कीच 2 फलंदाज मैदानाच्या आत, हेमंत आणि अनाजी पुरी. मागच्या सामन्याचा विचार केला तर 32 धावा या फलंदाजाने केल्या होत्या आणि तोच मागच्या सामन्याचा हिरो यावेळी काय करेल, कशा प्रकारे या 48 धावांचा पाठलाग करतील ते म्हणजे 2 फलंदाज हेमंत आणि अनाजी पुरी. तर तेवढीच चांगली गोलंदाजी सुद्धा आहे पांजू संघाकडे. सामन्याचे पंच नक्कीच आजच्या दिवसात एक सक्षम पंच या स्पर्धेला लाभल्यात. एकही चुकीचा डिसिजन नाही, नक्कीच कौतुक करावं लागेल तेजस उंडरे आणि स्क्वेअर पंच हितेंद्र भोईर उर्फ पाती. जबरदस्त पंच. गोलंदाजी मार्कट मुकेश. मागच्या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. यावेळी काय करताय, काय बिघडतंय, लगेच आपण मैदानाच्या आत वळतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू आणि कव्हरच्या दिशेने हलक्या हाताने क्लिक केला जातोय. एका धावेने श्री गणेशा केला जातोय. अकाउंट ओपन केलं जातंय आणि धाव फलक 1 वर येऊन पोचते. हेमंत स्वतःचा खाता उघडतोय, संघाला नेऊन ठेवतोय 1 या धावसंख्येवर. चांगला क्षेत्ररक्षक सजवलेला आहे. पॉवर प्लेचं षटक. 2 खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर दिसत आहेत. अनाजी पुरी एक हार्ड हिटर फलंदाज आहे. यावेळी काय करतोय, गॅप मध्ये चेंडूला टोलावतोय. लॉंग ऑफ रिजनला चेंडू जातोय. 2 धावा काय रोखू शकत नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावाने स्वतःचं खाता उघडतोय, संघाला नेऊन ठेवतोय 3 या धावसंख्येवर. आपण बघतोय ॲडव्हेंचर बॉईज चंद्रपडा आयोजित द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020 आणि नक्कीच एक चांगली स्पर्धा पार पडताना दिसते. यावेळी काय घडतंय, चेंडू आणि बॅटीचे एज लागले असा आवाज आला होता आणि त्याच पद्धतीने पंचांचं बोट आकाशात की हा फलंदाज बाद होतोय. लगेच अल्ट्रा एज मध्ये आम्हाला जाणवलं आणि हा फलंदाज इकडे बाद होतोय, तो म्हणजेच अनाजी पुरी. कम ऑन डीजे. थँक्यू. नक्कीच बॅच एज घेतली होती आणि हा फलंदाज बाद होतोय. धाव फलक 3. चेंडू टाकून झाले 3. गडी बाद झाला 1. गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना पुन्हा एकदा मुकेश. फलंदाज येतोय राज. कशा प्रकारे राज करतील या गोलंदाजावर. पहिला चेंडू खोदून काढतोय. क्षेत्ररक्षकाला वाटलं चेंडू मागे जाईल, मात्र यावेळी चेंडू अडतोय. तिथपर्यंत काय घडतंय, काय बिघडतंय, तर 3 धावा पळून पूर्ण केल्या जातात. 3 धावाने धाव फलक पुढे सरकले 6 या धावसंख्येवर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर जी सरासरी मेंटेन करायची 12ची, आता मात्र 4 चेंडूमध्ये 6 धावा आल्या. 2 चेंडूमध्ये 5 ते 6 धावा जर आल्या तर सरासरी मेंटेन केली जाईल. हेमंत नक्कीच मागच्या सामन्यात 32 धावा नाबाद केल्या होत्या. तोच फलंदाज यावेळी कशा प्रकारे फलंदाजी करेल. यावेळी काय घडते, तर ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंचांकडून इशारा होते, अतिरिक्त चेंडू येतोय, वाईटचा इशारा येतोय आणि या अवंतर धावेने धाव फलक 7 वर येऊन पोचते. 4 चेंडू 7 धावा. पहिलं षटक प्रगती मार्कावर असताना यावेळी काय करते, चेंडू बॅटची एज घेते. स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे जातो. एक धाव पुन्हा दुसरी धावाचा प्रयत्न घातक ठरू शकतो आणि यावेळी मोठा फलंदाज बाद होतोय. हेमंत ज्याने 32 धावा केल्या होत्या, कुठेतरी घाई केली आणि अति घाई संकटात जाई, त्याचा प्रत्यय म्हणजेच हा फलंदाज बाद होतोय आणि मोठा हादरा बसला जातोय. कमॉन डीजे.
वसई जुचंद्र गावामध्ये मान पाहिला स्पर्धेचा. थँक्यू डीजे. कुठेतरी नक्कीच दबाव येऊ शकतो फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण की मागच्या सामन्याचा विचार केला तर वन मॅन शो फलंदाजी केली होती हेमन याने. मात्र पहिल्या सामन्याचा विचार केला तर एक चेंडूमध्ये 4 धावेची गरज होती आणि हा तो फलंदाज रोशन माडिक यांनी चौकार ठोकून संघाला विजयी केलं होतं. त्याच पद्धतीने फलंदाजी करेल का आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. लेग साईडला एकच धाव फलक पुढे सरकलाय 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा झाल्यात 9, गडी बाद झाल्यात 2, धावा झाल्यात 9. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. डीजे थँक्यू. रवींद्र येतोय. नक्कीच पांजू संघामार्फत एक चांगला गोलंदाज आहे, चांगला फलंदाज आहे, चांगला क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. तर रवींद्र आपल्याला कशा प्रकारे गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी. पहिला चेंडू स्ट्रेट फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथपर्यंत एक धाव काय रोखू शकत नाही. धाव फलक येऊन पुसते, ती म्हणजेच 10 या धावसंख्येवर. एक चेंडू 10 धावा. 4 षटकांमध्ये 48 धावांचा पाठलाग करताना आता मात्र 17 चेंडू 38 धावांची गरज आहे. यावेळी चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खूप दूर, एक धाव पळून पूर्ण केली जाते. दुसरे धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. चेंडू जाईल का नाही डिक्लेरेशन झोन मध्ये आणि शेवटच्या हेंडला कुठेतरी नक्कीच पांजू संघाचा लक आहे. त्याचा प्रत्यय म्हणजे 2 धावा येतात. असं वाटलं होतं चेंडू जाईल की नाही, मात्र सनी याचं कौतुक करावं लागेल. कुठल्याही प्रकारची चेंडूच्या मागे छेडखानी केली नाही. त्याचा प्रत्यय म्हणजे 2 धावा. धावफलक पुढे सरकते 12 या धावसंख्येवर. 2 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल डिलिव्हरी, क्षेत्ररक्षक तैनात. मॉन्टी त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करताना. धावफलक 13. चेंडू टाकून झालेत 3. नक्कीच 13 हा आकडा सुद्धा अशुभ मानला जातो. क्रिकेटमध्ये 13चा फेरा कधी येऊ शकतो, कोणावरही येऊ शकतो. 15 चेंडू 35 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. यावेळी 13चा फेरा रोशन माडिक यांच्यावर आलेला दिसतोय. जबरदस्त गोलंदाजी. 2 मॅच विनर आमने सामने. 4 चेंडू 13 धावा. आता मात्र यावेळी सन्मान दिला जातोय चेंडूला. जबरदस्त गोलंदाजी. एक धाव. धावफलक 14 वर येऊन पुसते. 5 चेंडू 14 धावा. यावेळी सुपर डिलिव्हरी आणि या चेंडूवर धावा येत नाही. निर्धाव चेंडू. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा झाल्या 14. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. 17 धावांची सरासरी असेल प्रत्येक षटकामागे. या षटकामध्ये जवळजवळ 17 ते 20 धावा यायला हव्या जर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. चांगली फलंदाजी करावी लागेल. रोशन माडिक. यावेळी येते मनीष मॉन्टी या नावाने प्रसिद्ध आहे. मागच्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली आणि नक्कीच मनीष येतो गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आणि यावेळी वाईटचा इशारा येतोय. 15 धावा. यावेळी बिगेट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू आणि बॅटची एज लागते. यष्टीरक्षक आपलं काम करतोय. गडी बाद होतोय तो म्हणजे रोशन माडिक. आता मात्र निखिल लोखंडे हा मैदानाच्या आत जातोय. भक्कम असा खेळाडू. कमॉन डीजे.
थँक्यू डीजे. निखिल यांच्यामध्ये कुवत आहे, नक्कीच चांगला हार्ड हिटर फलंदाज आहे. चांगली मेहनत करतात, शिवाय जिम मध्ये यावेळी फलंदाजी चांगली करावी लागेल. मॉन्टी आणि सामना करते निखिल. यावेळी बिगेट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रवींद्र सुंदर झेल आणि यावेळी निखिल हा फलंदाज बाद होते. कुठेतरी कमी पडताना दिसतोय, शॉर्ट सिलेक्शन कुठेतरी कमी पडताना दिसतंय. कमॉन डीजे. चंद्रगावाचा मैदान Thank you, DJ. झालं. नक्कीच कुठेतरी जिमचा गॅप दिसतोय आणि त्याचा प्रत्यय म्हणजे कुठेतरी फटका जो बाउंड्रीच्या बाहेर यायला हवा होता तो रवींद्र यांच्या हातामध्ये झेल देतोय. निखिल हा फलंदाज बाद होतोय. स्वप्नील येतोय नवीन फलंदाज. यावेळी पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, डिक्लरेशन झोन आणि धावा आहेत फक्त 2. धाव फलक पुढे सरकतंय, येऊन पोचते ते म्हणजेच 17 या धावसंख्येवर खतरा येताना दिसतोय. आतापर्यंत अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघावर खतरा दिसतोय. 9 चेंडू 31 धावांची गरज, मोठे फटके खेळावे लागतील. यावेळी काय करते, नोचा इशारा, वाईटचा इशारा, चांगला पंच म्हणून काम करताना दोन्ही पंच. अतिरिक्त धाव येते, 17चा खटरा टाळला जातोय. मात्र झेंडू बॅटची एज घेते. 1 धाव पूर्ण, एकच धावांवर समाधान मानावे लागेल. धाव फलक पुढे सरकते. 19 या धावसंख्येवर चेंडू टाकून झालेत 4 धावा झाल्यात 19. 8 चेंडू 29 धावांची गरज, जिथे मोठे फटके खेळायचे आहेत इकडे मात्र सिंगल डबलनी काम होणार नाही, हवाई सफर करावी लागेल. 7 चेंडू 28 धावांची गरज, 7 चेंडू 28 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे, मोठे फटके खेळावे लागतील. त्या मात्र काय करतोय, चांगले ब्लॉक हॉल डिलिव्हरी आणि षटकाची समाप्ती. धाव फलकावर धावा स्थिर 20 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 6 चेंडू 28 धावांची गरज. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. स्वप्नील आपल्याला समोर खेळाडू दिसतोय, नक्कीच फायर ब्रिगेड मध्ये आहेत आणि या ठिकाणी सुद्धा फायर करावी लागेल स्ट्रेट टू द बॉलर. मात्र ही फायर नक्कीच षटकारांची आतिषबाजी करावी लागेल स्ट्रेट टू द बॉलर. 5 चेंडू 28 धावांची गरज, 5 षटकार ठोकावे लागतील. वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. किती धावांपर्यंत मजल मारेल अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ. यावेळी 1 धाव आणि हळूहळू या ठिकाणी धावा कमी होताना दिसतात, कुठेतरी फलंदाजी कमी होताना दिसते. तीन चेंडू धाव फलकावर धावा 22. मात्र नक्कीच पांजू संघ या ठिकाणी विजयाच्या दिशेने वळताना दिसत आहेत. 1 धाव, 2 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. खूप उशीर होताना दिसतोय आणि कुठेतरी खराब फलंदाजी होताना दिसली. गोलंदाजी सुद्धा चांगली झाली होती, मात्र फलंदाजी आणि मिसफिल्ड कुठेतरी कमी पडताना दिसल्या आणि अशा प्रकारे या स्पर्धेतून बाद होतोय तो म्हणजे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ. या स्पर्धेत तुम्ही आलात, तुमचा मनपूर्वक आभार आणि पुढील वाटचालीसाठी जय बजरंग स्पोर्ट पांजू संघाला शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. तर लगेच आजच्या दिवसातला शेवटचा सामना तो म्हणजेच निधी स्पोर्ट चंद्रपाडा निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघाचा कर्णधार आणि
जय बजरंग स्पोर्ट पांजू संघाचा कर्णधार. दोन बलाढ्य संघ आमने सामने आणि कोणता संघ